ज्यांच्या हातात जपमाळ नव्हती तर झाडू होता, ज्यांच्या अंगावर रेशमी वस्त्र नव्हते तर फाटके धोतर होते, पण ज्यांच्या हृदयात अखंड माणुसकीचा झरा वाहत होता, अशा थोर समाजसुधारक संतांचे आज आपण स्मरण करणार आहोत. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी त्या तेजस्वी व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे, ते म्हणजे स्वच्छतेचे प्रणेते, अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे, समाज जागृतीचे रणशिंग फुंकणारे महान संत संत गाडगेबाबा. मित्रांनो, 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या छोट्याशा गावात डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या या बालकाचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. घरात अन्नाची कमतरता, शिक्षणाची सोय नाही, साधे कपडेही नाही, पण त्यांच्या मनात होती करुणा, संवेदनशीलता आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ज्वाला. लहानपणापासूनच त्यांनी शेतात काम केले, गुरे राखली, श्रम केले. जीवनाच्या या कठीण शाळेतून त्यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि आत्मनिर्भरता शिकली. पण त्याचबरोबर त्यांनी समाजातील वाईट प्रथा पाहिल्या. अंधश्रद्धा, जातीभेद, व्यसनाधीनता, अस्वच्छता हे सर्व पाहून त्यांच्या अंतःकरणात वेदना उसळल्या. मित्रांनो, अनेक संतांनी भक्तिमार्ग निवडला, पण गाडगेबाबांनी समाजसेवेचा मार्ग निवडला. त्यांनी गावोगाव जाऊन कीर्तन करून लोकांना जागृत केले. त्यांच्या कीर्तनात केवळ अभंग नव्हते, तर समाज परिवर्तनाची ठिणगी होती. ते ठामपणे सांगत, देव शोधायचा असेल तर तो माणसात शोधा. ते ज्या गावात जात त्या गावात प्रथम झाडू हातात घेत रस्ते, गटारे, मंदिरे, परिसर साफ करत. लोकांना लाज वाटे, आपण गाव घाण ठेवतो आणि संत झाडू मारतो. हाच त्यांचा संदेश होता, उद्देश होता, कृतीतून संदेश देणे. त्यांच्या साध्या वेशामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. डोक्यावर गाडगे म्हणजे स्मार्ट, अंगावर फाटके कपडे, पण विचार मात्र हिऱ्यासारखे मौल्यवान. लोकांनी कीर्तनानंतर दिलेली देणगी त्यांनी स्वतःसाठी कधी वापरली नाही. त्या पैशातून त्यांनी धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृहे, रुग्णालये आणि गोशाळा उभारल्या. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली. ते म्हणत, शिक्षणाशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे. एकदा एका गावात त्यांनी पाहिले की लोक दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांनी कीर्तनातून कठोर शब्दात व्यसनमुक्तीचा संदेश दिला. अनेकांनी त्याच क्षणी दारूचा त्याग केला. एका संताच्या शब्दांनी अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलले. गाडगेबाबा जातीभेदाच्या विरोधात ठाम होते. त्यांच्या दृष्टीने सर्व माणसे समान होती. श्रीमंत गरीब, उच्च नीच असा भेद त्यांनी कधी मानला नाही. खरा धर्म म्हणजे माणुसकी, हाच त्यांचा जीवन मंत्र होता. मित्रांनो, त्यांनी कधी स्वतःसाठी घर बांधले नाही, त्यांनी संपत्ती जमवली नाही. आयुष्यभर भटकंती करून समाजासाठी कार्य केले. त्यांचे जीवन म्हणजे त्यागाचा सागर आणि सेवाभावाचा पर्वत होता. 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी देह ठेवला, पण त्यांचे विचार अमर झाले. आजही त्यांच्या कार्याची गाथा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात ऐकू येते. आज आपण आधुनिक युगात जगत आहोत. मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान सर्व काही आहे, पण स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि माणुसकी यांची गरज आजही तितकीच आहे. अशा वेळी संत गाडगेबाबांचे विचार आपल्याला योग्य दिशा देतात. प्रिय मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातून काय शिकावे? स्वच्छतेची सवय लावावी, अंधश्रद्धेला विरोध करावा, व्यसनांपासून दूर राहावे, गरजूंना मदत करावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकी जपावी. गाडगेबाबांचे जीवन म्हणजे अंधारातला तेजस्वी दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचारांचे किरण आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करू शकतात. चला, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया.
आपले घर, शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवूया. समाजातील वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवूया आणि चांगले नागरिक बनून देशाच्या प्रगतीत हातभार लावूया. कारण गाडगे बाबा हे केवळ संत नव्हते, ते एक चळवळ होते, ते एक विचार होते, ते एक प्रेरणा होते. हातात झाडू घेऊन समाज स्वच्छ करणारा तो संत आजही आपल्या मनातील वाईट विचारांचा कचरा साफ करण्यासाठी आपल्याला हाक देतो आहे. चला त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपणही त्यांच्या विचारांचा दीप आपल्या हृदयात प्रज्वलित करूया. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांनी तुमच्या मनातही स्वच्छतेचा आणि माणुसकीचा दीप पेटला असेल अशी मला खात्री आहे. अशाच प्रेरणादायी कथा, प्रभावी भाषणं आणि स्पर्धेसाठी उपयोगी विषयांसाठी आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचे संकल्प लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत शिकत रहा, पुढे जात रहा आणि स्वप्नांवर विश्वास ठेवा. धन्यवाद.